एकत्र क्यूट दिसतायत ना? अगदी लक्ष्मीनारायणासारखा जोडा दिसतोय. तर कुणाची नजर लागायला नको म्हणजे झालं. हो. रिजू, मी चहा करून आणते. मी बनवते सगळ्यांसाठी चहा. हो मी आणते बनव ना. काव्या खूप सुंदर चहा करते. मग निशू बाळा, कसं चाललंय नवं घर, नवा संसार? सगळं छान चालू आहे ना? चाललंय मम्मा. जे काय चाललंय ते सगळ्यांसमोर आहेच. आता वेगळं काय सांगायचं? ठीक आहे. तारिणी, तू रुळलीस का ग सासरी? नाही म्हणजे करमतंय ना तुला तिकडे? हो बाबा, पण इकडची खूप आठवण येते. अगं, येणारच ग. आम्ही सुद्धा रोज तुझी खूप आठवण काढतो. पण तारिणी, तुझ्या जाण्यामुळे जी पोकळी निर्माण झाली ना, ती पुन्हा भरून न गेल असं काही वाटत नाही. बरोबर, तुम्हाला तारिणीचीच आठवण येणार, पण त्याच घरात आपली निशी पण आहे. तिला सोयीने विसरला? अगं तसं काही नाहीये. मला दोघींची आठवण येते. आता इकडे आलेत ना, उगाच त्यांच्या समोर वादाचे मुद्दे काढू नकोस ग. मी काही बोलत नाहीये, तुमचंच चालू आहे. चहा आणलाय मी सगळ्यांसाठी. या मा. दे. हा इशिताई. थँक्यू. काय ग हे? झापड आहे का डोळ्यावर तुझ्या? युवराजराव दिसत नाही तुला? सॉरी, विसरलेच. जिजू येऊ ना नक्की, की तिथे जाऊन यायचंय. नाही घ्या. ताई, केदू, घे तू. घेतो मी, घेतो. थांब 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 थांब. भाजलाय का रे केदार? खूप लागलाय का? थांब एक, तू थांब जरा तारिणी, थांब. नाही तू एक काम कर ना, सरळ साफ करून घ्या. अरे चहाचा डाग आहे, कसा जाईल असा तो? नीट स्वच्छ धुवून घे बाथरूम मध्ये जा. मी करून घेतो. हाँ चीचू, भाऊजी, ये सुनने से पहले मेरे कान फट क्यों नहीं गए? म्हणजे आई, आई अगं ती तारिणी म्हणाली की केदारला जीजू म्हण. केदू जीजू, केदू भाऊजी. हे बोलणं आधी काय करतेस तू? अगं माझ्या जिभेचे 1000 तुकडे पडतील आई. माझं हृदय बाहेर येऊन असं फाटून जाईल. आई, मी ना विष घेते आणि जीव देते. मला आता आयुष्यात रसच राहिला नाहीये. मला जगायचंच नाहीये आता. छान, म्हणजे स्वतःहून त्या केदारला तारिणीच्या हाती देणार आहेस ना तू? का बे, तूच जर अशी हार पत्करलीस तर तिला रस्ता मोकळा नाही का होणार? खरं सांगू का, माझा विश्वासच नाही तुझं केदारवर खरं प्रेम वगैरे. आई, माझं माझ्या केदूवर खूप प्रेम आहे. तुझी शपथ आहे. माझी शपथ बिपत घेऊ नकोस. मग काय करू मी माझ्या केदूला कसं सांगू की माझं त्याच्यावर प्रेम आहे? मी कसं सांगू गाई? काव्या, हे बघ, एक लक्षात ठेव, खरं प्रेम कधीही हरत नाही. त्या तारिणीचं काय करायचं, तिला कसं बाजूला करायचं ते मी बघते, आणि ते केल्याशिवाय मी आता गप्प बसणार नाही. त्या तारिणीला वाटत असेल खांडेकरांची सगळी संपत्ती ती एकटीच लाटेल आणि मी तसं होऊ देईन, पण तसं होऊ द्यायचं नाही. आपण तसं होऊ द्यायचं नाही. आज मला कळून चुकलं की तू माझीच आई आहेस. आज कळलंय तुला हे? आई, आई म्हणजे तू एवढी हुशार आहेस ना, हे मला आज कळलं. आई थँक्यू. पानसटपणा बंद कर जरा. काय करायचंय आपल्याला त्याच्यावर लक्ष ठेव. चल. चला, करा सुरुवात जेवायला. हो. चला युवराजराव, केदार, सावकाश होऊ द्या, पोटभर जेवा. हा? बाबा, ए थांबा थांबा.
नवीन लग्न झालं ना त्यांचं, मग त्यांनी उखाणा नको घ्यायला. उखाणा घ्या आजी, यार सांग त्यांना. अगं कशाला उखाणा वगैरे? याची तर तयारी पण नाही केली आपण. कसली तयारी? ते आमचं लग्न सगळ्यांसमोर नाही झालं ना, मग ह्या सगळ्याची सवयच नाही आहे अगं आम्हाला. अच्छा. निशी निशी घे ना उखाणा. मी हा, निशी छान उखाणा घे आणि जावे बापूंना घास भरव. मम्मा मी अगं, घे ना. तुम्ही का त्या दिवशीच अगं घे. हा घेते हा उखाणा. सुरू झाला संसार. सुरू झाला संसार. बांधून गळ्यात मंगळसूत्राची गाठ, धागा. आता कोणी काही केलं ना तरी 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 नाही घेऊ शकत, नाहीच घेऊ शकत युवराजरावांची जागा. आता छान घास भरव जावई बापूंना. हो. छान उखाणा घेतलाय अगदी परिस्थितीनुसार. युवराजराव, आता तुम्ही घ्या उखाणा. कशाला? मस्त जेवूया सगळे, चला. काय नाव वगैरे? असं काय करताय, घ्या ना. अहो घ्या जावई बापू घ्या. अहो मी काय असं ठरवलं नाही, मला सवय नाही असं. जाऊ द्या ना, जेवूया आपण, चला. युवी ट्राय कर ना. ठीक आहे, मी ट्राय करतो. म्हणजे घेतोच उखाणा, कारण माझं निशीवर प्रेम आहे ना, त्यामुळे उखाणा घेईन मी. आमचं खांडेकरांचं असंच असतं डायरेक्ट. नव्या आयुष्याची नवनवीन गाणी, नव्या आयुष्याची नवनवीन गाणी. युवराज आहे खांडेकरांचा राजा. ऐकताय ना सगळे? नाही म्हटलं, फक्त युवराज आहे खांडेकरांचा राजा आणि निशिता आहे माझी राणी.